नितीन दादा एक मिनिट. जय श्री कृष्ण परत. तर शिकवण्यातला जो आनंद आहे तो म्हणजे नितीन दादा अजून एक एक मिनिट. ही गोष्टी मी माझ्या त्याला लिंक करतो. माझी करिअरची सुरुवात मी लेक्चरर म्हणून केली होती, पण तो पगार मला कमी वाटला म्हणून मी प्रायव्हेट इंडस्ट्री जॉईन केली. आणि रिटायरमेंट झाल्यावर परत लेक्चरर हा प्रशिक्षक, आपण गीता प्रशिक्षक हा लेक्चररच्या स्वरूपातला नाहीये, तो त्याच्यापेक्षा जास्ती आनंद देणार आहे. कारण लेक्चरर असताना पगार मिळतो म्हणून आपण काम करतो, इथे पगार न मिळता आपण काहीतरी देऊ शकतो, हा आनंद सर्वात जास्ती आहे. आणि गीता परिवारात जसं हरीशदादांनी पण सांगितलं, इतक्या संधी म्हणजे मी आपलं शिक्षक म्हणून जॉईन झालो, मग परीक्षा घ्यायचा, तर प्रत्येक वेळी वेगवेगळा आनंद असतो. हे अगदी आता ते प्रवर्तक म्हणून म्हणजे परत मी एकदा वीणाताईंचा आभार मानतो की त्यांनी ज्या शिकवले त्याच्यानंतर जे जे गीता परिवारात मी इंटरव्ह्यू दिले त्याच्यात यशस्वी होऊन मी आता गीता प्रवर्तक जे डीटीपीचे प्रवर्तक आहेत त्याच्यातही जॉईन झालो. पण आणि अजून एक छोटीशी वीणाताईंना रिक्वेस्ट असेल, माझा पहिला L3चा वर्ग 8 ऑगस्टला संपेल. त्या जर अवेलेबल असतील 10 वाजता, तर त्यांना मी काय म्हणतात प्रमुख अतिथी म्हणून बोलवायची माझी इच्छा आहे. त्यांच्यावर आहे अवेलेबल आहेत की नाही. तर एकच सांगतो की गीता परिवारात जसं हरिदासांनी सांगितलं, ग्रुप सोडू नका. गीता परिवार सोडणं हे आता फारच कठीण आहे. तर आपण सर्वांनी असंच एकत्र राहू, वेगवेगळ्या ठिकाणी परत भेटू. गीता परिवार म्हणजे आपण आपल्या धर्माची आणि आपल्या अ, जी पुस्तकं आहेत त्यांची सेवा करतोय. गीता शिकून झाली, 800-900 श्लोक झाले. त्याच्यानंतरही बरीच दालनं गीता परिवार पण उघडतो आहे, कंठस्थीकरण वर्ग आहेत, तर त्याच्याशी आपण नेहमी जोडले राहू आणि हा असाच आनंद आपल्या जीवनात घेत राहू. धन्यवाद. श्यामदादा, विद्याताई माझ्या होत्या, L3ला पण होत्या जीसी म्हणून. श्यामदादा आणि विद्याताई, बाकी सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. धन्यवाद दादा एक्सपिरियन्स शेअर केल्याबद्दल. आणि गीता परिवाराचा असं आहे की गीता परिवार येण्याचा दरवाजा फक्त आहे, बाहेर पडण्याचा दरवाजाच नाहीये. तो आपण बंद करून घेतो. बंद करू द्यायचा नाही. छान. रेखाताई बोला. रेखाताई आहेत का? जे बोलतायत त्यांना स्पॉटलाइट करा दादा. बोलत नाहीत ना ते. स्पॉटलाइट नाहीच कुणी ताई. ते ऑटो सगळ्यांना अनम्यूट करा म्हणजे ते स्वतः अनम्यूट होऊन सगळ्यांना विनंती आहे, एकदा तुमचा व्हिडिओ सुरू करा. 18 अध्याय शिकल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय थोडा, हो. आणि तो घेण्यासाठीच आम्ही आलो या ठिकाणी. रेखाताई व्हिडिओ चालू करा तुमचा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. हा रेखाताई बोला. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, एक आपण फोटो काढू. हा बोला ताई. बोला ताई. काय सांगणार होता दादा? तुम्ही बोलणार होते ना ताई. नाही मी नाही दिलं, पण माझा अनुभव खूप छान आहे की मला संस्कृत समजत नव्हतं आणि ह्या गीता परिवारात आल्यामुळे संस्कृत बद्दल खूप ओढ निर्माण झाली आणि सगळ्यांनी खूप छान शिकवलं. त्यामुळे आमचा आनंद खूप हे भगवद्गीता वाचताना खूप आनंद मिळतो. धन्यवाद. खूप छान, धन्यवाद. माधुरी ताई. हा माधुरी ताई बोला. येतोय माझा आवाज? हो येतोय. सुरू करू? एक मिनिट. रेखा ताई आणि हे करतो, स्पॉटलाइट काढतो त्यांचं. हा बोला ताई. नमस्कार, मी माधुरी कारंजकर. आज भगवद्गीतेची थोरवी थोडक्यात तुमच्या समोर मांडणार आहे. मी स्पॉटलाइट नाही झालेली. झाले.
केलं. ओके. हा. मी भगवद्गीतेची थोरवी थोडक्यात तुमच्यासमोर मांडणार आहे. श्री व्यास ऋषींनी लिहिलेली गीता म्हणजे श्रीहरीची वाङ्मयी मूर्ती. कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून प्रसवलेली गीता व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वात अंतर्भूत केली आहे. मानवी जीवनाच्या विकासाला आवश्यक असलेला प्रत्येक विचार गीतेमध्ये आहे. म्हणूनच गीता हा धर्मज्ञानाचा कोश आहे असे विद्वान म्हणतात. भक्तियुक्त अंतःकरणात ज्या ज्ञानाचे गान होते त्यालाच गीता म्हणतात. आता प्रश्न असा येतो की गीता का वाचायची आणि का अभ्यासायची? एक तर गीता हेड, हार्ट अँड हँड या म्हणजे गीता ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोगाचा उत्कृष्ट गोफ आहे. म्हणून गीता हा एकमेव असा ग्रंथ आहे जो प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून प्रस्तुत झाला आहे आणि एकमेव असा ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते. हिंदू धर्माचा गीता हा मुख्य ग्रंथ आहे. शिवाय ती सर्व व्यापक आहे, सरळ सोप्या शब्दात आहे, संक्षिप्त आहे, केवळ 700 श्लोक आहेत, पण असं असूनही सर्व वेदांचा ती सार आहे. दुसरा प्रश्न असा येतो आपल्या मनात की गीता संस्कृत मध्येच का? कारण ती मंत्रमयी आहे. मंत्राचे अनुवाद वाचून मंत्राचा लाभ होत नाही. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय हा मंत्र म्हटल्याने जो परिणाम साधता येतो तो मी शिवाला नमस्कार करते या वाक्याने साधता येत नाही. शिवाय संस्कृत भगवंताची भाषा, गीर्वाण भाषा, त्यामुळे त्यांच्याच भाषेत ती म्हणावी, अन्य भाषांनी त्याचे फळ मिळणार नाही. आता आणखी असा प्रश्न विचारला जातो की गीता म्हणताना शुद्ध उच्चारांचा आग्रह का धरायचा? याचं उत्तर असं की उच्चार ठीक नसेल तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. उदाहरणार्थ चिंता चिता समानस्तु बिंदू मात्रेण विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. पहा एका अनुस्वाराने किती फरक पडतो ते. गीतेचा प्रत्येक श्लोक हा एक मंत्र आहे, तो भवतारक आहे. मग तो स्पष्ट उच्चारातच म्हणायला नको का? भवसागरातून आपल्याला तारून नेणारी गीता ही नौका आहे. हिचा एकदा आसरा घेतला की दुसऱ्या कुठल्या शास्त्र पठणाची गरजच नाही. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद्विनिश्रुता. पूज्य विनोबाजी तर म्हणतात की ताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. आपली वाट चुकते आहे, आपलं पतन होत आहे, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सन्मार्ग दाखवणारी, इतकंच काय थेट मोक्षपदापर्यंत पोहोचवणारी ही आपली प्रेमळ आई आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि कुठल्याही काळामध्ये आहे. ती 5000 वर्षापूर्वीची गीता आपल्याला काय कामाची असे म्हणण्यात अर्थ नाही. काळ बदलला, पिढी बदलली तरी गीता तत्वज्ञान सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वांसाठी तेवढेच मार्गदर्शक ठरते. कारण त्रिकालाबाधित सिद्धांत जे मानवी जीवनाशी अत्यंत आवश्यक आहे ते गीतेने सांगितले आहेत. सगळ्यांचा मोह, भ्रम, कर्तव्यच्युती घालवण्याकरता कृष्णार्जुन जोडी महाभारतातील कुरुक्षेत्रावर उभी राहील आणि गीतेचा जन्म झाला. आपल्या सगळ्यांसाठी भगवंतांनी हे ज्ञानाचं भांडार उघडलं आहे. या भांडाराचा आपण नक्की फायदा करून घेतला पाहिजे. भारतीय संस्कृती तर या गीता गोरसावरच पोचलेली आहे. भगवंतांनी गीतेत आश्वासन दिले आहे की ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येईल त्यावेळी मी अवतार घेईन. गीता म्हणजे वाङ्मयी मूर्ती आहे श्रीहरीची. तेव्हा अधर्म माजला की गीता नव्या नव्या रूपात अवतरतेच, नवी धर्मसंस्थापना करते. विज्ञान प्रगत झाले, श्रद्धा डोळस झाली तरी गीतेचे तत्वज्ञान आजही तेवढेच मार्गदर्शन ठरणारे आहे. सर्व काळांना आणि सर्व जीवनाच्या सर्व अंगोपांगांना गीता स्पर्श करते. हीच भगवद्गीतेची थोरवी आहे. श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. छान, खूप छान मांडलं ताई. थँक्यू. आपण एक्झाम दिली आहेत का, परीक्षा? नाही, मी परीक्षा वगैरे दिलेली नाहीये आणि हे शब्दांकन केले माझी एक मैत्रीण आहे सुजाता बोधनकर. त्या स्वतः विवेचन करतात गीतेवर, त्यांचा खूप अभ्यास आहे. त्यांचे शब्दांकन केले आणि त्यांची म्हणजे भाषा आहे म्हटलं तरी चालेल. फक्त माझं वाचन आहे. त्यांना पण धन्यवाद सांगा ताई. हो हो नक्की. आता परत कोण बोलणार आहे का अजून, मनोगत वगैरे कोण? तर त्यांनी अनम्यूट व्हावं. आता बाकी सर म्हणजे नावं दिलेले एवढेच आहेत.
हा, कोणी स्वतः अनम्यूट होऊ शकतं आता कोण बोलणार असेल तर अनम्यूट होऊ शकतं. दादा मी श्लोक म्हणू का? भगवद्गीतेचे आपले प्रार्थनेचे श्लोक आणि 15व्या अध्यायाचे पहिले 6 श्लोक वेळ असेल तर म्हणू का? चालेल न चालेल. बघता म्हणायचे. सरला हो, हो. निकम मला पण बोलायचं आहे हा हा चालेल. दादा. मला रेवतीताई मी ना बोला. ऐका 2 ना श्लोक हो. बोला ते. मी म्हणजे कोण बोलतंय आधी? त्या सगळेच मी अनम्यूट झाले. एक मिनिट. नाही मी सरला निकम हँड हा, रेज मी करा. unmute करतो. Hand कोणाला raise. बोलायचं मला असेल नाव ते hand- हा रेवतीताई बोला तुम्ही अगोदर. हो. मी म्हणू का पहिले म्हणजे म्हणा. प्रार्थनेचे 7 श्लोक म्हणू का? का चला. 15व्या अध्यायाचे पहिले 6 श्लोक म्हणू? तुम्ही सांगा मला वेळेप्रमाणे म्हणजे म्हणते. हा विनाताई बोला. प्रार्थनेचे म्हणा ते. चालेल चालेल. धन्यवाद ताई. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधानि भगवद् गीते महाद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुम् मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् नारायणं नमस्कृत्य नरै चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. जय श्री कृष्ण. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. धन्यवाद ताई दादा. जय श्रीकृष्ण. हा आता कोण बोलणार होतं? सरलाताई का? हा सरलाताई. हँड रेज करा सरलाताई म्हणजे पटकन हा अनम्यूट सरलाताई केलंय अनम्यूट तुम्हाला. हो हो जय आणि श्रीकृष्ण. व्हिडिओ चालू करा व्हिडिओ. बोला ताई. मी ना पंढरीच्या वारीला गेली होती, पायी वारीला. कालच संध्याकाळी आली, त्याच्यामुळे मी नाव देऊ शकले नाही. आता माझी ही 4थी लेवल पूर्ण झालेली आहे. मला गीता परिवारातलं सर्व खूप आवडलेलं आहे आणि छान पैकी मला परत शिकायचंय, परत जॉईन व्हायचंय. हो सगळं व्यवस्थित समजून शिकून व्यवस्थित असं मला आनंद वाटतो ते गीता वाचायला. त्याच्यामुळे मला परत जॉईन व्हायचंय. जेवण जय होऊ शकतं श्रीकृष्ण. ताई. 29 तारखेला पुढची बॅच L1 ची सुरू होणार आहे. त्याला पुन्हा तुम्ही जॉईन व्हा. हा हा. आणि तुमचं तर इतके आभार मानते, खूप छान शिकवता तुम्ही. आणि दादा पण एकदम भारी सगळ्या गोष्टी समजून घेतात. आम्ही इतक्या वेड्यापणा करतो तरी रागवत नाही, चिडवत नाही, काही नाही. खूप छान.
आवडतं मला ते. 11 बस जून. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आता कोण आहे? अजून कोण बोलणार आहे का? वीणाताई बोलणे. वीणाताई. हो, मला थोडंसं बोलायचं आहे, कारण इतर वेळी काहीच बोलू शकत नाही, श्लोकांव्यतिरिक्त काही बोलता येत नाही. क्वचित कधीतरी काहीतरी एखादं वाक्य बोलायला मिळतं. कारण सगळ्यात महत्वाचं सगळ्यांचे आभार. साधक नसतील तर बाकी कोणी काहीच करू शकत नाही. त्यामुळं जरी बाकी सगळे हजारो हात पाठीमागे असले तरी पुढे तुम्ही आहात म्हणून या सगळ्याला अर्थ आहे. त्यामुळे सगळ्या साधकांचे मनापासून आभार, धन्यवाद. आणि बाकी फार काही मी सांगणार नाहीये. श्लोक मात्र सतत प्रॅक्टिस करत राहिलं पाहिजे आणि आपण जे शिकलो ग्रामर ते इतर स्तोत्रांमध्ये सुद्धा वापरलं पाहिजे. लक्षपूर्वक शब्द बघून अनुस्वार विसर्गाचे उच्चार व्यवस्थित करायचे आहेत. कारण इतर स्तोत्र म्हणताना सुद्धा आपण आता हे त्याच्यामध्ये बघून करायचं, म्हणजे ती पण आपली छान म्हणून होती. तेवढ्यासाठी आपण त्यावेळी ग्रामर शिकवलेलं आहे किंवा ग्रामरचे क्लास असतात. पुन्हा काही जणांना रिपीट करायचे असतील लेवल तर त्या रिपीट करू शकता. अर्थविवेचन सत्र कायम ऐकायची आहेत पुढं. म्हणजे उद्यापासून काय करायचं हा प्रश्नच आपल्या पुढे नाहीये, कारण भरपूर आहे करण्यासारखं. हरीश दादांनी सेवेबद्दल सांगितलेलंच आहे, पण इतर सुद्धा सारखे वरचेवर आपले एक्स्ट्रा क्लास असतात परीक्षेसाठीचे. तुम्ही परीक्षा देणार नसलात तरी ते क्लास जॉईन करा, हळूहळू तुम्हाला परीक्षा द्यावीशी वाटेल. त्यामुळे पाठांतर करायचं, परीक्षा द्यायची आहे ती फक्त आपलं पाठांतर कसं झालं आहे, आणि पाठांतर करण्यामागचा उद्देश फक्त हाच ठेवायचा की आपलं ते जास्त वेळा म्हणून होतं. सावकाश पाठ झालं तरी चालेल, पण तेवढ्या वेळा तुम्ही म्हणताना ते श्लोक ते आत उतरतात, कंठस्थ म्हणजे इथपर्यंत येते आणि मग ती पुढं हृदयात उतरायला मदत होती, म्हणून कंठस्थ करायची आहे गीता. तर प्रयत्न करत राहायचं, काही अवघड नाही. वेळ लागेल, कमी जास्त वेळ लागेल, पण होईल. आणि त्यासाठी परीक्षा द्यायच्या, अर्थविवेचन सत्र ऐकायची, जॉईन करणार असतील तर जॉईन करा. परत सेवा द्यायचं तर आहेच पर्याय त्याच्यामध्ये, ज्यांना जी शक्य आहे सेवा देणं ती द्यायचं. गीतेचं एक महत्वाचं सूत्र आहे असं आपल्या बऱ्याच अर्थविवेचन सत्रामध्ये सांगत असतात, सर्व भूत हिते रताहा. आपल्या 12व्या अध्यायात आणि 5व्या अध्यायात 2 वेळा हे चरण येऊन गेलेलं आहे. तर अगदी सोपं आहे की आपल्याला जे काही भगवंतानं दिलेलं आहे, शक्ती आहे, संपत्ती आहे, बुद्धी आहे, वेळ आहे, तो फक्त आपल्यासाठी खर्च न करता जास्तीत जास्त लोकांसाठी, इतरांसाठी तो देणं, याच्यामध्ये सगळ्या गीतेचं सार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गीता परिवारनं ही एवढी सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. तर आपण हे चरण एक आपलं ध्येय समजून त्याप्रमाणे जर करत राहिलो तर आपोआपच सेवा आणि फक्त सेवेतून तर मिळतं आहे आपल्याला. श्लोक उच्चारण करताना तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की किती आनंद मिळतो. मग असे नितीन दादा म्हणले की आनंद मिळतो, तर आधी काही झालं असलं क्लासच्या आधी, किती मूड नसेल, बरं नसेल, क्लास सुरू झाला की ते सगळं पळून जातं आणि आपला म्हणजे मुद्दामून असं आनंदी म्हणून बसावं लागतच नाही, आनंद होतोच आपोआप, त्याला काही म्हणजे करावं लागत नाही. हे जे आहे ना, ही शक्ती फार मोठी आहे. आणि इतर वेळी सुद्धा म्हणजे आता काय करायचं इथून पुढं की तुम्ही अनुपठण व्हिडिओवरून सतत सराव करा, पाठांतर करा, पण रोज एक तरी अध्याय बसून म्हणायचा, त्याच्यासमोर बसून म्हणायचा. म्हणजे हे एक आपलं व्रत समजायचं थोडंसं, की दिवसभरात केव्हाही, याला काही बंधन नाहीये. त्यामुळे दिवसभरात एक अध्याय तरी कमीत कमी बसून म्हणायचा, आणि तो म्हणतानाचा आनंद हा वेगळा आहे. आपण प्रॅक्टिस करतानाचा आनंद वेगळा आहे, आणि बसून जेव्हा आपण तो एकाग्र चित्तानं तो अध्याय म्हणतो तेव्हा त्याचा खरंच आनंद मिळतो. अर्थविवेचन सत्राचा आहे, सेवेचा आहे, प्रत्येक गोष्टीतला आनंद घ्यायचा आहे आणि तो पुढं द्यायचा आहे. मिळाल्यावर तो आपोआप दिला जातोच. त्यामुळं सर्व भूत हिते रताहा असं गीतेचा एक चरण आहे, अत्यंत महत्वाचं मुख्य सूत्र म्हणतात. ते आपण सगळ्यांनीच आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. इथं आपला गीता प्रवास संपलेला नाहीये, तर आणखी पुढचा सुरू झालेला आहे आणि तो कायम चालू ठेवायचा आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आणि श्यामदादा यांचे पण आभार. आपण घरातल्यांचे आभार मानत नाही खरं म्हणजे, पण तरी सुद्धा एक आपल्या कार्यक्रमाचं हे म्हणून सगळ्यांचे आभार मानते. जय श्रीकृष्ण. आपले पण आभार वीणाताई.
आणि श्यामसुंदर दादा पण. दोघेही एक्सपिरियन्स असल्यामुळे माझं पण काम थोडं आता सोपं झालं होतं. आणि अटेंडन्स म्हणजे दादा आणि यांनी कमीत कमी म्हणजे सगळे वर्ग त्यांनी जो प्रमाणे अटेंड केले की कधी सुट्टी न घेता काही असं हे असेल अपर्याय कारण असेल तरच त्यांनी सुट्टी घेतलेली आहे. तर त्या नित्यनियमाने ते सेवा देत होते. तर खूप खूप धन्यवाद दादा ताई. आणि ताईने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अक्षर हे महत्वाचं आहे आणि आपण काय करायची गरज नाहीये, तो कृष्णच आपल्याकडून करून घेतो. तर इज लाईक जीपीआरएस असतो ना आपल्याला, आपण एक अननोन पाथ मध्ये जात असतो आणि आपल्याला गाईड करायला कोणी नसतं, पण आपण जीपीआरएस ऑन करतो म्हणजे आपले इंटेंट आतले की आपली इच्छाशक्ती ठेवायची आणि आपोआप मार्ग सापडत जाणार. तर आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीबद्दल खूप खूप आभार. शुभेच्छा. जय श्री कृष्ण. आता परत श्यामदादा? कोण? हा, जय श्री कृष्ण. सर्वप्रथम सर्व साधकाचे अभिनंदन. तुम्ही कारण स्पॉट की केलं दादा स्पॉट. चार धामची यात्रा पूर्ण केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की प्रवास संपलाय. आता खरा प्रवास तुमचा सुरू झालेला आहे. कारण हे आपलं वटवृक्ष एवढं वाढत चाललेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही निस्वार्थ सेवा देणं खूप गरजेचं आहे. सेवा इथं प्रत्येक जण हा निस्वार्थ सेवा देतो. त्यामुळं सर्वांनी सेवेमध्ये सहभाग घ्यावा. आपल्या थोडा जसा वेळ मिळेल तसा तुम्ही सेवा देऊ शकता. आणि या ऍप मध्ये लर्न गीता ऍप तुम्ही सगळ्यांनी डाउनलोड करा. त्यामुळे तुम्ही सतत याच्याशी जोडले राहाल आणि तुम्हाला जे प्रोग्राम आवडलेले आहे परत पाहावे वाटतील, परत ऐकावे वाटतील, ते प्रोग्राम तुम्ही ऐकू शकता. तिथं परत तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता. तसेच आता परत तुम्ही क्लास, आपले आशु भैया म्हणले की ही यात्रा, हे जे क्लास करायचं व्रत आहे हे तुम्ही 18 वेळेस पूर्ण करायला पाहिजे. 18 वेळेस सायकल हे पूर्ण करायला पाहिजे. तर तुम्ही गीतेचं खरं ज्ञान, हे गीतेचं खरं ज्ञान जाणण्यासाठी हे सतत ह्या प्रवासामध्ये राहणं गरजेचं आहे. गीता हे समाजामध्ये कसं जगावं आणि आपल्यामध्ये परिवर्तन कसं करावं, कसं करून घ्यावं यासाठीच आहे. हे धार्मिक याच्यामध्ये धार्मिक दृष्टिकोन बिलकुल नाही. तर मला सर्वांना विनंती आहे की तुम्ही सतत या प्रवासामध्ये राहावं आणि हे सेवा जे असेल तुम्हाला अनुकूल ते करावी, हीच तुम्हाला विनंती आहे. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. तर आता अजून कोण बोलणार आहे का? कोण बोलणार असेल तर हँड रेज करा, नाहीतर मग आपण प्रार्थना घ्यायची का ताई मग? हो, कोणी अजून काही बोलणार नसेल तर प्रार्थना घेऊया. सगळे अनम्यूट करून एकत्र म्हणू शकतात. हो. ज्योतिताई म्हणणार आहेत प्रार्थना. सगळे अनम्यूट करून बरोबर. राजश्री ताईंचा हँड रेज आहे. हा, सगळे अनम्यूट करू का सगळ्यांना? हो. एका राजश्री ताईंचा हँड रेज आहे, त्या काय म्हणतात बघूया. हा, बरं. अनम्यूट केले ताई? हो, बोला आहे ताई. माईक. ताई मी L4 पर्यंत केले, पण मला व्यवस्थित क्लास करता आला नाही, म्हणजे थोडस ह्याच्यामुळं. पण मी आता नंतर आणखीन जॉईन होणार आहे. डबल केलं होतं, परत आणखीन एक वेळेस करणार आहे, व्यवस्थित नाही झाल्यामुळं. मी सध्या आता सेवा पण देत आहे टेकची. तर आपल्या ग्रुपमध्ये बी जेवढे साधक आहेत त्यांनी पण मला वाटते माझ्यासारखं टेक किंवा कुठल्याही सेवा द्यावं आणि पुढे यावं आणि गीतेचा प्रवास सतत आपल्या सोबत राहावं, कंठस्थीकरण करावं. कंठस्थीकरणचे पण क्लास आहेत L4 झाल्यानंतर. आणि ताई दादानी पण खूप छान घेतलं आणि मला त्याचे उच्चार, दीर्घ, ऱ्हस्व, आघात व्यवस्थित समजले.
आणि मला छान वाटलं ताई दादांसोबत राहून एवढं L4 पर्यंतची सेवा. मला एवढं बोलायचं. जय श्री कृष्ण ताई दादा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. धन्यवाद ताई. ताई. मंगलताई. हा ताई. बोलू मी दादा? हा बोला बोला. प्रथमतः मी सगळं गीता परिवाराचे आणि सर्व साधकांचे स्वागत करते आजच्या आनंद महोत्सवाच्या निमित्ताने. मोल आजच्या शुभ दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, हर्षाने नटलेल्या प्रत्येक क्षणांना काळजात साठवून ठेवावे. आजच्या दिवशी श्यामदादा, वीणाताई, विद्याताई, हर्षित दादा या सर्वांनी आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. आता प्रवास हा आमचा सुरू झाला L1 पासून, म्हणजे विभावरीताई, मनीषाताई, अभिलाषाताई आणि L4 म्हणजे वीणाताई. आमचा प्रवास हा 19 एप्रिल 2023 रोजी सुरू झाला. प्रथमतः मला गीताबद्दल माहिती होती, परंतु ती कशी वाचावी, कसं संस्कृत वाचावं ह्याची मला बिलकुल अशी कल्पना नव्हती. तर मी शाळेत असताना मराठी विषय होता, परंतु माझ्या मुलीला संस्कृत विषय मी तिला घ्यायला लावला. म्हणून मग मला गीता शिकावीशी वाटली. आणि याच ग्रुपमध्ये निर्मला म्हणून माझी मावशी आहे, निर्मला गायकवाड, तिने मला अजून सांगितलं की त्याविषयी की चल थोडा वेळ द्यायचा, 40 मिनिटं द्यायचे आपल्याला यासाठी, तर आपण गीता शिकूया. तर तिच्या सहयोगाने आणि गीता परिवाराच्या सहयोगाने मी आज L1, L2 आणि L4 पूर्ण करू शकले. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु विना न मिळे ज्ञान, ज्ञान विना न होई जगी सन्मान, जीवन भवसागर तरया चला बंधू गुरुराया. अशाच प्रमाणे आम्हाला वीणाताईंनी किंवा ज्या आतापर्यंत ज्यांनी आम्हाला गीता वाचायला शिकवली, त्यांनी आम्हाला या गीतेबद्दल जे जे ज्ञान दिलं ते मी म्हणजे पुढील आयुष्यामध्ये मी उपयोगी आणेल आणि गीता परिवाराला सेवा देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. कारण मी प्रोफेशनली लॉयर आहे, थोडासा वेळ देऊ शकत नाही, परंतु कोविड नंतर मी थोडासा वेळ दिला या गोष्टीसाठी. पण तरी सुद्धा मी प्रयत्न करेल ज्ञान देण्याचा. गीता परिवाराद्वारे श्रीमद भगवद्गीताचे शुद्ध उच्चार शिकवण्यासाठी अनुस्वार, विसर्ग आणि आघातांच्या प्रयोगासहित संपूर्ण पठनीय श्रीमद भगवद्गीताचे सर्व भाषांमध्ये प्रकाशन करून सर्व साधकापर्यंत पोहोचवण्याचे काम गीता परिवाराने जे हाती घेतलेले आहे आणि ते पुरेपूर ते पूर्ण करत आहे, त्यांनी ते असंच चालू ठेवावे अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते. आणि मला पुरेपूर सेवा देण्याचा लाभ भेटावा किंवा मी प्रयत्न करेन त्यासाठी. आणि अजून एक सांगेल की सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जुळल्या कुणा न कळल्या अशा या रेशीम गाठी. ऋणानुबंधू ठाऊक नव्हते नाते ते जुनेच होते, आगमन झाले गीता परिवाराचे, नाते जुळणे निमित्त होते श्रीमद भगवत गीतेचे. होते हे बंध रेशमाचे, ताई दादा आणि साधकांचे, म्हणून तुमच्यासारखी माणसे भेटणे म्हणजे आमचे भाग्यच असते. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. छान. खूप सुंदर ताई. धन्यवाद ताई. कविता तुम्ही केले का? कविता तुम्ही केली आहे का ताई? कविता शेवटची जी म्हणाल. म्यूट झाल्या वाटतं त्या. हो हो. ताई अनम्यूट का तुम्ही? मंगलताई. मंगलताई बोला. अच्छा, नाही होत ते, अनम्यूट नाही होत. झाले विद्यार्थी. हा झालं. केलं मी इकडून केलं. हा तर कविता तुम्ही केली आहे का? नाही, ऍक्च्युली मला वाचनाची थोडीशी आवड असल्यामुळे मी सगळ्या गोष्टी अशा वाचल्यानंतर थोड्याशा लिहून ठेवत असते आणि मला पाहिजे तेव्हा मी त्या म्हणजे उपयोगी हे करत असते. त्यामुळे मला ते आज सुचलं आणि ते मला आठवलं की अरे आपण हे लिहून ठेवलेलं आहे, आपल्याला आज हे कामी येणार आहे, तर मला आज ते बोलावंसं वाटलं. सगळ्याकडून एक प्रॉमिस पाहिजे की सेवा नक्की देणार आणि
हा टेक आणि ट्रेनरचे असेल तर एक्झाम द्यायला लागते ट्रेनरला. आणि टेक 40 मिनिटं तुम्ही 1 किंवा 2 बॅचेस घेऊ शकतात, फक्त 40 मिनिटं तुमच्या फेवरेबल टायमिंग प्रमाणे. आणि आज मी ग्रुपवर लिंक पाठवणार, म्हणजे आधी झालेली आओ गीता सेवी बने, हा युट्यूबवर तुम्ही बघू शकता रेकॉर्डिंग, आणि पुढे पण आहे ना. हा तर ओके, नक्की जॉईन व्हा. हो. प्रार्थना कोण म्हणणार आहे शेवटची? ज्योतिताई, जय श्री कृष्ण दादा. जय श्री कृष्ण. एक घेऊ प्रार्थना. थांबा ते स्पॉटलाइट करू दे. आणि सगळ्यांनी म्हणायचे ना त्यांच्याबरोबर, सगळ्यांना अनम्यूट करायचे दादा. काय करायचं? चालेल. हा विद्याताई? कर, हा मग करा आवाज करा. एक लयाने म्हणायचा प्रयत्न करा. हरि ओम. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णो वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. ऑल द बेस्ट सगळ्यांना. ज्योतिताई ऑलरेडी सेवेत आहेत मला वाटते. हो ताई, काय टेकची सेवा बरेच देते. हो, तेच तुमच्या लोगो वरून कळलं ते. आपल्या ग्रुपवर 3 सेवी झाल्यात. जय श्री कृष्ण. नाही, करायची ताई? हो हो दादा.